बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी इथं जसं की बच्चू भाऊ कडू यांनी सातबारा कोरा यात्रेला सुरुवात केलेली आहे. परंतु त्या यात्रेमध्ये नेमकं असं काय घडलं, जेणेकरून त्या यात्रेला मधामध्येच थांबावं लागलं आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय खुशखबर इथं मिळालेली आहे. कारण की इथं बघा, जी यात्रा त्यांनी सातबारा कोरा करूया, माननीय बच्चू भाऊ कडू यांनी ते आंदोलन चालू केलेलं होतं. परंतु आता त्या आंदोलनाला इथं मधामध्येच थांबावं लागलेलं आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाची खुशखबर आता आलेली आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना हे खुशखबर मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना नाही मिळणार, आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूरशा जिल्ह्यामधनं आता कर्जमाफी होण्याची इथं शक्यता वर्तवलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार आणि खरोखर कोणते शेतकरी पात्र असणार आहे, कोणते शेतकरी अपात्र असणार आहे, जेणेकरून बघा भरपूरशा शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार नाही. परंतु तुमची कर्जमाफी करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती ही मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर बघा, माननीय बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेला सर्वसामान्याचा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे. आणि ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये होतं की कोणीतरी जसं की पदयात्रा काढावी, कोणीतरी आमच्यामध्ये जो संताप आहे, आमच्यामध्ये जो आक्रोश आहे त्याला वाचा फोडावी. आणि हे काम सन्माननीय बच्चू भाऊ कडू करताय आणि त्यांच्या विविध पक्षाचा सुद्धा पाठिंबा मिळतोय. आणि सर्वात जसं की महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही तुम्हाला मतदान करायचं आणि त्याला मतदान करा, परंतु किमान आमच्या त्या लढ्यासाठी, तुमच्या कर्जमुक्तीसाठी, तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी तरी आमच्या सातबारा कोरा यात्रेमध्ये सहभागी व्हा. आज बाळा जसं की नांदगावकर मनसेच्या वतीनं आले होते, ते नेमकं काय म्हणाले, राज ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले होते, त्यांनी एक निरोप त्यांनी आणला होता. यावर आपण जसं की बोलूया. नमस्कार मित्रांनो, मी राज ठोसर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो, तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. कारण की महत्त्वाची माहिती ही कर्जमाफी यात्रेमध्ये सांगण्यात आलेली आहे, तर तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण की महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो. नांदू गावकरांचं भाषण हे खूप जबरदस्त झालं. त्यांनी सांगितलं, राज साहेबांकडे ते काल गेले, 1 तास बसले. त्यांनी सांगितलं की बच्चू कडू हे सुरुवातीला आपल्याकडेच होते, त्यांनी त्याला जसं की तालुक्यात अध्यक्ष तुम्हीच केलेलं आहे होतं, आणि जसं की रात्रंदिवस शेतकऱ्यांच्या दिव्यांगांसाठी लढत असताना आता ते सातबारा कोरा यात्रा काढतंय. सरकारनं आश्वासन दिले, सरकार जसं की पाळायला नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशा यामध्ये आपण त्यांना मोर्चाचा पाठिंबा दिला पाहिजे, त्यांच्या सातबारा कोऱ्या यात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. त्यावेळेस राजसाहेब ठाकरे आम्हाला जसे की बच्चू कडू यांना देखील आपला जो मराठी मंच जसं की मेळावा झाला, या यात्रासुद्धा पाठिंबा दिला होता. त्यावर बाळा जसं की नांदगावकर म्हणाले की मी बच्चू कडूंना फोन केला होता, परंतु ते म्हणाले माझी कर्जमुक्ती सातबारा कोरा यात्रा आहे, त्यामुळे मी मुंबईला मराठी मेळाव्याला पाठिंबा येऊ शकत नाही. यावेळेस बाळा जसं की नांदगावकरांनी सांगितले, मी राजसाहेबांच्या कानावर टाकले, राजसाहेबांच्या कानावर टाकला, आणि साहेबांनी जसे की जे ठाकरे साहेब असणार आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी देखील समर्थन दिले. आणि जसे की पच्छतीने यांनी आंदोलनावर इथं त्यांनी सहभागी होण्याचं सांगितलं. परंतु एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा, मराठवाड्यामध्ये फक्त एकट्या मराठवाड्यामध्ये 520 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या. आता जसं की सातत्याने शेतकऱ्यावर संकट येत आहेत, सरकारच्या धोरणामुळे शेतकरी मरत आहे. सरकारमधले जसं की निगरू आणि जसं की मगरूर आणि म्हणजेच कुठली संवेदनशील नव्हे, तर शेतकऱ्यांचा अपमान इथं करताय. सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, आणि म्हणून शेतकऱ्यांचा जो प्रचंड संताप आहे, तो रोष आहे, त्याला रोषाला दिशा देण्याचं काम बच्चू कडू करतोय. आणि त्याच माध्यमातून मनसेनं सांगितलं की तुम्ही सगळ्याचं जसं की स्वागत मुंबईमध्ये तुम्ही करणार, आणि मुंबईसुद्धा शेतकऱ्यांसाठी जाम करू. आता बघा, मला असं वाटतं की आता जास्तीत जास्त मध्ये विभागलेले राहून स्थानिक जसं की स्वराज्य संस्थांमध्ये भाजप जसं की सारख्या शिंदे गटासारख्या, अजित पवार यांच्या गटासारख्या लोकांना निवडून देण्यापेक्षा त्यांच्या विरोधामध्ये जो काही शेतकऱ्यांचं कोणी बोललंय त्यांना आपण निवडून द्या. जसं की सामान्य शेतकऱ्यांचा पोरांचा इथं निवडून द्या. जसं की अर्थात भाजपाच्या किंवा जे सत्तेचे लोक आहे त्यांना खोटं आश्वासन ते देत असतो, आणि आपला जे शेतकरी मित्र आहे त्यांना एक खोटं आश्वासन देऊन दिशाभूल त्यांची करत असतो. जसं की मनसेचे सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या वतीने आभार मानतोय, त्यांनी जो पाठिंबा दिला आहे. तिथं सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही, जसं की तुम्ही मुंबईमध्ये या, मुंबई बंद करू नका,
आमचं तुम्हाला आम्ही इथं वाट बघतोय. तुम्ही स्वतःच आहे जे मुंबईमध्ये सगळ्यांना महत्त्वाची गोष्ट सांगू शकणार आहे. एकंदर सातबारा कोरा यात्रा ज्या गावांमध्ये जाते त्या जसं की पंचकृषीला इथं लोकांनी तिथं उचललं आहे, त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला सपोर्ट देखील करू आणि टप्प्याटप्प्याने ही यात्रा आपण पुढे घेऊन चालू आणि कर्जमाफी संदर्भातील आपण महत्त्वाचा निर्णय हे सरकारला घ्यावाच लावू, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, जे मनसेचे जे राज ठाकरे असणार आहेत हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहे आणि भरपूरसे नेते हे यामध्ये सहभागी झालेले आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी म्हणजे मित्रांनो बघा, इथं बघा जसं की तुमच्या कर्जमाफी संदर्भासाठी इथं बच्चूभाऊ कडू देखील लढत आहे आणि त्यांच्यासोबत मोठमोठे नेते हे आता जसे की आंदोलनामध्ये सहभागी होत आहे. तर एक दिलासादायक बातमी तुमच्यासाठी होती, म्हणजेच कर्जमाफी आता 100% होण्याचं इथं आपल्याला वर्तवण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच जसं की कर्जमाफी संदर्भातील जे नवीन अपडेट येईल सगळ्यात आधी पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.